लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारनं पुढचं पाऊल टाकले। लाडकी बहीण योजनेच्या हमीवर बहिणींना कर्ज देण्याचा विचार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जाहीर केलं। ज्या बहिणींना उद्योग सुरू करायचा असेल आणि भांडवल नसेल तर सरकार कर्ज देण्याचा विचार करत आहे। पाहूया। लाडकी बहिणींनो, उद्योग करायचा आहे? डोक्यात आयडिया आहे पण भांडवल नाही। काळजी सोडा, आता सरकार देणार कर्ज। लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर लघु उद्योग करायचा विचार करत असाल आणि त्यासाठी भांडवल कुठून आणायचं असा जर विचार तुम्हाला पडला असेल तर सरकारनं तुमच्यासाठी नवीन ऑफर आणली आहे। तुमच्या लघु उद्योगासाठी सरकार भांडवल मिळवून देण्याचा विचार करत आहे। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ते कसं? तर तुमच्या खात्यात जे लाडकी बहीण योजनेचे हप्ते येतात त्याच हमीवर सरकार कर्ज देण्याचा विचार करत आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः ही नवीन योजना जाहीर केली आहे। ही योजना कदापि आम्ही बंद करणार नाही। ती आमच्या लाडक्या बहिणींच्या करता आहे। तुम्हाला त्याच्यात मदत होते। उलट आम्ही त्याच्यात नवीन प्रस्ताव आणलेला आहे। काही बँका पुढे आणलेल्या आहेत। त्या बहिणीला त्यांनी 30 ते 40 हजार रुपये द्यायचे आणि हप्ता त्याच्यात त्यांचा जाईल। 40-50 हजार रुपयाचं भांडवल जर तिला झालं तर त्याच्यात ती माझी बहीण काही ना काही स्वतःचा व्यवसाय करू शकेल। सरकारची ही योजना नेमकी कशी असणार आहे पाहूया। लाडकी बहीण योजनेअंतर्गत सरकार कर्ज देणार आहे। 40,000 रुपये कर्ज देण्याचा सरकारचा विचार आहे। महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी सरकारनं हा विचार केला। कर्जाचा हप्ता लाडकी बहीण योजनेतून भरण्याची योजना आखली जाते। कर्जाचा हप्ता लाडकी बहीण योजनेतून भरता केला जाईल। या कर्जाच्या प्रस्तावानंतर अनेक बँका पुढे सरसावल्या। महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आलेली आहे। लाडकी बहीण आता कर्ज, लाडक्या बहिणींना आता या ठिकाणी कर्ज भेटणार आहे। लाडक्या बहिणींनो, कर्ज तुम्हाला कोण देणार आहे सर्व मी तुम्हाला सांगणार आहे। कोण पात्र आहे कर्जासाठी, अर्ज कसा भरावा सर्व मी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये सांगणार आहे। 30 जूनची अपडेट आहे, अतिशय महत्त्वाची अपडेट आहे कर्जाविषयी। कर्ज कोणत्या महिलांना भेटणार आहे, तुम्ही फॉर्म कसा भरू शकता, कर्ज कोण देणार आहे, कर्ज कसं फेडायचं, अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। तुम्हाला आता 1 लाख रुपयापर्यंत कर्ज भेटणार आहे आणि महाराष्ट्रातील महिलांना 50,000 रुपयापर्यंत कर्ज भेटणार आहे। लाडक्या बहिणींनो, अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ ठरणार आहे तुमच्यासाठी। तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण अशा नवीन योजनेविषयी आपल्या चॅनलवरती अपडेट भेटत असते। त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्या। लाडक्या बहिणींनो, अतिशय महत्त्वाची अपडेट आलेली आहे। महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना या ठिकाणी आता कर्ज भेटणार आहे। कोणत्या महिला या ठिकाणी कोण महिला या ठिकाणी पात्र आहेत कर्जासाठी, कर्जासाठी अर्ज कसा भरावा हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। अर्ज कसा भरायचा, कुठून भरायचा आणि कोण भरू शकतं सर्वरित्या आपण सांगणार आहे। चला जराही न वेळ गमावता आपण अपडेटला सुरुवात करूया। आणि राहिलं प्रश्न 12व्या हप्त्याचा, 12व्या हप्त्याबद्दल देखील मी तुम्हाला अपडेट सांगणार आहे। तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाची अपडेट या ठिकाणी लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी आलेली आहे कर्जाबद्दल। आता पाहू शकता की खूप महत्त्वाची अपडेट आलेली आहे। लाडकी बहीण कर्ज योजना 2025 संपूर्ण माहिती या ठिकाणी एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे। तुम्हाला परत कोणताही व्हिडिओ बघण्याची या ठिकाणी गरज पडणार नाही। अतिशय महत्त्वाची अपडेट आहे लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। आता बघू शकता की कोण कर्जाविषयी संपूर्ण माहिती त्या कर्ज योजनेविषयी मी तुम्हाला सांगत आहे। महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी विशेष योजना राबवली आहे। लाडकी बहीण योजना 2025 या योजनेअंतर्गत आता महिलांना 1 लाख रुपयेपर्यंतचे कर्ज अत्यंत सुलभ पद्धतीने मिळणार आहे। ही योजना महिलांसाठी आर्थिक सक्षमीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत आहे। लाडक्या बहिणींना अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। तुम्हाला 1 लाखापर्यंत या ठिकाणी कर्ज देखील भेटणार आहे। आता 2025 मध्ये या योजनेअंतर्गत महिलांना बिनव्याजी किंवा अल्प व्याजदरावर 1 लाख रुपयापर्यंत कर्ज मिळेल। हे कर्ज व्यवसाय सुरू करण्यासाठी, किराणा दुकान, शिवणकाम, सौंदर्य पार्लर म्हणजे ब्युटी पार्लर, खाद्य विक्री म्हणजे दुकान उद्योगासाठी वापरले जाऊ शकते। लाडक्या बहिणींनो, अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। तुम्हाला कर्जाला अप्लाय कसं करायचं, 100% कर्ज भेटणार आहे। आपली मंत्री महोदयांची बैठक झाली होती, त्या बैठकीमध्ये त्यांचा निर्णय झालेला आहे महिलांसाठी या ठिकाणी कर्ज द्यायचे। आता कर्ज कोणत्या महिलांना भेटणार आहे हे देखील आपण सविस्तररित्या पाहणार आहोत। तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण अपडेट देणार आहे। तुम्हाला दुसरा व्हिडिओ बघायची गरज सुद्धा पडणार नाही। आता बघू शकता की या योजनेची उद्दिष्ट काय असणार आहेत। आता उद्दिष्ट बघणार आहोत। या योजनेची उद्दिष्ट काय आहे, कर्जाची मर्यादा 50,000 ते 1 लाखापर्यंत आहे। कर्ज लिमिटेड एवढंच भेटणार आहे तुम्हाला, 50,000 ते 1 लाख। व्याज किती लागणार आहे, काही अल्प प्रमाणामध्ये 0% बिनव्याजी किंवा 4% व्याजापर्यंत लागू शकतं। परतफेड कालावधी 3 ते 4 वर्ष। हे बघा, आता 3 ते 5 वर्षामध्ये हे तुम्हाला फेडायचं आहे। तुम्ही मुंबईतील रहिवासी असाल तर मेट्रो सिटीमध्ये 1 लाख भेटू शकतं। तुम्ही जर महाराष्ट्रामध्ये नांदेड किंवा इतर कोणत्याही भागामध्ये राहत असाल तर तुम्हाला 50,000 रुपये हे कर्ज तुमच्या अकाउंटवरती भेटणार आहे। तर लाडक्या बहिणींनो, अतिशय महत्त्वाची योजना आहे, खूप महत्त्वाची अपडेट आहे। तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हा व्हिडिओ माता भगिनींकडे गेलाच पाहिजे, त्यामुळे या व्हिडिओला लाईक करून घ्या। खूप महत्त्वाची अपडेट आहे। या कर्जाच्या
अपडेटबद्दल तुम्हाला दुसरा व्हिडिओ बघायची गरज सुद्धा पडणार नाही. हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे, तुम्ही शेवटपर्यंत बघा. सर्व तुमच्या शंका एकाच व्हिडिओमध्ये मी क्लिअर करणार आहे. आता बघू शकता की पुढील या योजनेची उद्दिष्टे काय आहेत. अर्ज काय, अर्ज मोफत, कोणतीही शुल्क या ठिकाणी तुमच्याकडून घेतली जाणार नाही. सरकारी हमी, शासनाकडून कर्ज हमी मिळेल. आता सरकारकडून भेटत आहे त्यामुळे सरकारी याची हमी घेणार आहे. आता इथं पाहू शकता की तुम्ही पात्रता, आता कोण एलिजिबल आहे, एलिजिबिलिटी काय आहे आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. कोणत्या महिला या ठिकाणी या कर्जासाठी पात्र राहणार आहेत. या योजनेअंतर्गत कर्ज अर्ज भरण्यासाठी खालील पात्रता आवश्यक आहे. आता तुम्हाला जर त्या योजनेला पात्र व्हायचं असेल तर खालील तुम्ही या अटीमध्ये बसायला पाहिजे. आता अर्जदार महिला असावी, अर्जदार महिला असावी, अर्जदार पुरुष नसावा तरच तुम्हाला हे भेटू शकतं. आता पहिलीच त्यांनी अट ठेवलेली आहे, महिलांसाठीच आहे फक्त. आता 21 ते 60 वर्षाच्या दरम्यान असावे. अर्जदार महाराष्ट्रातील स्थानिक रहिवासी असावा. कोणतेही शासकीय नोकरी नसावी. शेतकरी महिला, बचत गटातील सदस्य या ठिकाणी अप्लाय करू शकतात. या ठिकाणी प्राधान्य त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. आता कोणत्याही बँकेत किंवा संस्थेकडे पूर्वीचे कर्ज थकीत नसावे. आता तुम्ही कोणत्याही बँकेचे अगोदर कर्ज काढायला नसावे तरच तुम्ही यासाठी एलिजिबल आहात. आता डॉक्युमेंट कोणते कोणते लागणार आहेत, कागदपत्रे कोणते कोणते लागणार आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत सविस्तररित्या. आता पहा, ओळखपत्र, तुमचं ओळखपत्र कोणतं चालतं, आधार कार्ड, वॉटर ID किंवा पॅन कार्ड. आधार कार्ड किंवा पॅन कार्ड हे चालू शकतं, तुमच्याकडे आधार कार्ड असेल तरी चालतं. आता पत्ता पुरावा काय, पत्ता पुरावा जे तुमच्या आधार कार्डवरती आहे, रेंट ॲग्रीमेंट किंवा तुमचं लाईट बिल वगैरे, इलेक्ट्रिक लाईट बिल हे यापैकी कोणतेही चालतं. आता बँक पासबुक, अलीकडे 6 महिन्यांचे स्टेटमेंट असलेले पासबुक चालणार आहे. पासपोर्ट फोटो लागणार आहे, 2 फोटो. औद्योगिक योजना, कर्ज व्यापाराचा तपशील हे सर्व गोष्टी या ठिकाणी लागणार आहेत. आता जात प्रमाणपत्र देखील लागणार आहे, कास्टचं प्रमाणपत्र देखील लागणार आहे, बचत गट प्रमाणपत्र देखील लागणार आहे जर तुम्ही बचत गटाचे सदस्य असाल तर. शपथपत्र लागणार आहे, हमीदार पत्र लागणार आहे. या ठिकाणी सर्व तुम्हाला डॉक्युमेंट या ठिकाणी हे लागणार आहे. आता ऑनलाईन अर्ज कसा भरावा या ठिकाणी बघू शकता तुम्ही. ऑनलाईन अर्ज कसा भरावा. ऑनलाईन अर्ज हा महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन, उदाहरणार्थ ही वेबसाईट ही कॉपी करा, तुम्ही तुमच्या मोबाईलवरती टाका. ही महाराष्ट्राची गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट साईट आहे महाराष्ट्र शासनाची. या साईटवर जाऊन तुम्ही नोंदणी करू शकता. आता नवीन नोंदणी करा. नाव, मोबाईल, आधार क्रमांक वापरून लाडकी बहीण योजनेचा कर्ज पर्याय निवडा. सर्व माहिती भरून कागदपत्रे अपलोड करा. अर्ज सादर करा आणि अर्ज क्रमांक नोंदवा. अर्जासाठी पात्रता तपासून संपर्क केला जाईल. आता खूप महत्त्वाची अपडेट आहे, मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे. एवढ्या स्टेप तुम्हाला फॉलो करायचे आहेत. तुम्ही ऑटोमॅटिक तुमचा अर्ज या ठिकाणी पात्र होणार आहे. आता ऑफलाईन अर्ज कसा भरावा. ऑनलाईन तर मी सांगितलेलं आहे तुम्हाला, महाराष्ट्र शासनाच्या पोर्टलवर त्या साईटवर जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. आता ऑफलाईन अर्ज कसा भरावा. जिल्हा उद्योग केंद्र, पंचायत समिती, महिला व बालविकास कार्यालय, बँक शाखा थेट या ठिकाणी थेट भेट देऊन तुम्ही तुमचा ऑफलाईन अर्ज फॉर्म भरू शकता. अर्ज फॉर्म भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडून सादर करा. अधिकाऱ्यांची अर्जाची पडताळणी केली की पुढील बँकेच्या वतीने कर्जाची मंजुरी दिली जाईल. मंजुरीनंतर कर्ज थेट तुमच्या बँक खात्यामध्ये, जे तुमचं बँक अकाउंट तुम्ही कर्जासाठी दिलेलं आहे त्या बँक अकाउंटमध्ये या ठिकाणी येऊन जातील. आता पुढील अपडेट अशी आहे, हे कर्ज कुठे वापरता येईल. आता बऱ्याच महिलांचा प्रश्न होता की कर्ज तर भेटत आहे, मग त्या कर्जाचा उपयोग काय, कोणत्या कामासाठी कर्ज वापरलं जाणार आहे. स्वतःचा किराणा दुकान, शिवणकाम, खाद्य म्हणजे तुम्ही दुकान टाकू शकता. मोबाईल रिपेअरिंगचं काहीतरी उद्योग करू शकता. असे भरपूर जे कामं आहेत ते तुम्ही या 1 लाखामध्ये करू शकता. छोटे मोठे उद्योग जे आहेत ते शेतीसाठी वापरू शकता, घरी वापरू शकता. मोबाईल रिपेअरिंग, तुमच्या मनाने जे काही तुम्हाला शक्य आहे अशा ठिकाणी तुम्ही हे वापरू शकता. आता कर्ज कोण पुरवते. आता कर्ज तर भेटत आहे, मग तुम्हाला पण माहिती पाहिजे की कर्ज कोण देणार आहे आणि आपल्याला फेडायचं कसं, हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. आता महाराष्ट्र शासन मान्य राष्ट्रीयीकृत बँक, जिल्हा बँक, महिला आर्थिक विकास महामंडळ, बचत गट बँक यांच्या माध्यमातून हे कर्ज दिले जाते. काही प्रकारामध्ये नाबार्ड मुद्रा योजनेच्या माध्यमातून
माध्यमाच्या सहाय्याने दिले जाते. सह्याद्री कर्ज तुम्हाला सरकारच देणार आहे. आता योजनेचे फायदे काय हे आपण अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे. या योजनेचे फायदे काय, फायदे जाणून घ्या. 4-5 फायदे आहेत, ते फायदे जाणून घ्या. महिलांना स्वतःचा व्यवसाय उभारता येतो. बिनव्याजी किंवा अल्प व्याज दराचे कर्ज, सरकारी हमीमुळे कर्ज मंजुरी सहज होते. आर्थिकदृष्ट्या स्वावलंबनाचा मार्ग मोकळा होतो. महिला बचत गटाच्या सामूहिक लाभ घेऊ शकतात. अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे लाडक्या बहिणींना. आता महत्त्वाची सूचना या ठिकाणी काय आहे ते पहा. महत्त्वाची सूचना अशी आहे की बनावट कागदपत्राद्वारे अर्ज रद्द केला जाईल. सर्व माहिती खरी व अचूक असावी. कर्जाची वेळेवर परतफेड केल्यास पुढील वेळी जास्त रकमेचे कर्ज मिळण्याची शक्यता या ठिकाणी जास्त आहे. अर्ज फॉर्म भरताना स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन या ठिकाणी तुम्हाला 100% करायचेच आहे. आता पुढील अपडेट अशी आहे की पहा, अर्जाची अंतिम तारीख काय आहे, अंतिम तारीख कोणती आहे अर्जांची. महाराष्ट्र शासनाकडून अद्याप अंतिम तारीख जाहीर झालेली नाही, मात्र लवकरच अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येते. अर्जदारांनी महाडीबीटी पोर्टल, ग्रामपंचायत किंवा जिल्हा उद्योग केंद्राशी संपर्कात राहावे. आता अतिशय महत्त्वाची अपडेट आहे लाडक्या बहिणींनो. फक्त तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे ते फॉर्म भरायला सुरुवात झाली की मी लगेच तुम्हाला व्हिडिओ टाकतो कसा फॉर्म भरायचा आहे ते. आता अद्याप कोणतीही अपडेट माहिती समोर आलेली नाही की त्यांनी या तारखेला भरण्यास सुरुवात केलेली आहे म्हणून अशी कोणतीही अपडेट आलेली नाही, परंतु लवकरात लवकर ती अपडेट येणार आहे. आता फक्त तुम्हाला आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करायचे आहे, म्हणजे मी तुम्हाला ती अपडेट समजेल. आता निष्कर्ष काय आहे, त्या योजनेचा हेतू काय आहे, तुम्हाला जे की तुम्हाला कर्ज भेटत आहे. लाडकी बहीण कर्ज योजना 2025 ही महाराष्ट्रातील महत्त्वाकांक्षी महिलांसाठी सुवर्ण संधी आहे. स्वतःचा व्यवसाय सुरू करून आर्थिक आत्मनिर्भरता मिळण्याची ही एक उत्तम संधी आहे. शासनाकडून मिळणाऱ्या सहकार्यांचा लाभ घेऊन अनेक महिला आपले स्वप्न पूर्ण करू शकतात. या ठिकाणी खूप महत्त्वाचे अपडेट दिले लाडक्या बहिणींनो. तुम्ही जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल अशी अपेक्षा करतो, आणि हा व्हिडिओ आवडला तर लवकरात लवकर लाईक करा आणि या व्हिडिओला शेअर करा. राहिला प्रश्न 12व्या हप्त्याबद्दल 2 दिवस उरलेले आहेत. 2 दिवसांमध्ये कधीही मेसेज येऊ शकतो. नाही जरी आले तर लाडक्या बहिणींनो पुढच्या महिन्यामध्ये 2 हप्ते एकत्रितरित्या तुमच्या अकाउंटवरती 3000 रुपये येतील. येत्या 6 जुलैपर्यंत हे पैसे तुमच्या अकाउंटवरती कधी येऊ शकतात. लवकरात लवकर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून लाडक्या बहिणीविषयी कोणतीही अपडेट राहू द्या तुमच्यापासून वंचित राहणार नाही. आणि हा व्हिडिओ बऱ्याच माता भगिनींकडे पोहोचला पाहिजे, त्यामुळे या व्हिडिओला 100 लाईक्स आलेच पाहिजे. लवकरात लवकर लाईक करून घ्या. कर्जाविषयी सर्व अपडेट मी तुम्हाला सांगितलेले आहे. फक्त आता राहिलेला प्रश्न की कर्जाचा फॉर्म कधी भरायला सुरुवात होणार आहे हे आता आपल्याला बघण्याची उत्सुकता लागलेली आहे. आता भेटूया नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.